नमस्कार. संध्याकाळ झाली की चहासोबत काहीतरी चटपटीत हलकं फुलकं खावंसं वाटतं किंवा अचानक एखाद्या वेळेस घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांना काय द्यायचं असा प्रश्न पडतो. मुलंसुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी आई काहीतरी छानसं दे म्हणून मागे लागलेली असतात. तर त्यासाठीच आपण हा घरच्या साहित्यात अगदी झटपट होणारा असा पदार्थ बनवतो आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी कढईत 1 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत आणि 1 टीस्पून सफेद तीळ घातलेले आहेत. त्यानंतर ह्यामध्ये 10-12 लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत. अगदी बारीक किसून घ्यायच्या, नाहीतर मग बारीक चॉप करून घ्यायच्या. त्या ह्यामध्ये घालायच्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या आहेत पण त्या पिकल्यामुळे लाल दिसत आहेत. जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल. पाव टीस्पून काळी मिरी पावडर घातली आणि छान हे अगदी चमच्याने परतून घेतलेलं आहे. मिश्रण छान परतून झाल्यावर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी 1 वाटी आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे. म्हणजे साधारण 1/2 वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. इथे पहा पाणी छान उकळलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा बारीकच घ्यायचा, तो ह्यामध्ये घालायचा आणि चमच्याने छान हलवून घ्यायचा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घातला तरीसुद्धा चालू शकेल. हे पहा पाणी जास्त घालायचं नाही. 1/2 वाटी पाणी मी घेतलेलं आहे साधारण आणि त्यासाठी 1 वाटी बारीक रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. छान असं चमच्याने हलवून घ्यायचं. अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. हे पहा असं छान मी चमच्याने हलवून घेतलं आहे आणि आता हे एका ताटामध्ये काढून घेते. गॅस बंद केलेला आहे आणि एका ताटामध्ये हे काढून घेतलं आहे. चमच्याने छान असं पसरवून घ्यायचं म्हणजे थंड होतं आणि ह्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्यासुद्धा मोडल्या जातात. आता ह्यामध्ये उकडलेला बटाटा मी किसून घालत आहे. मी 2 मोठे बटाटे उकडून घेतले होते, त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला हे असं किसून घालायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चीज क्यूब घेतलेली आहे, ती यामध्ये किसून घालते. मुलांना चीज घातलं की खायला खूप आवडतं, त्यामुळे चीज अवश्य घाला. नसेल घालायचं तर स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल. आता छान असं हे मळून घ्यायचं आहे. अगदी कोमट असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताला जराही चिकटत नाही आणि चिकटत असेल तर थोडंसं तेल लावायचं हाताला आणि छान असा याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हे पहा इथे मी छान असा गोळा याचा मळून घेतलेला आहे. अगदी मऊ असा आपला याचा गोळा तयार झालेला आहे. आता एक गोळा घ्यायचा आणि त्याला असं हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि ह्याचा मी आता एक रोल करून घेणार आहे. ह्याचे तुम्ही लहान लहान बॉलसुद्धा करू शकता, लहान लहान गोळेसुद्धा करू शकता. मी इथे ह्याचा हा असा रोल करून घेतलेला आहे आणि सुरीने असं कापून घेणार आहे. अगदी पातळ असा रोल करून घ्यायचा. हे पहा अशा तऱ्हेने आणि त्यानंतर आपल्याला हे सुरीने असं कापून घ्यायचं आहे. इथे मी ह्याला नगेट्सचा शेप देणार आहे. असे याचे छान असे तुकडे केल्यामुळे मस्त असा ह्याला बाजारात मिळतात तसे नगेट्स ह्याचे तयार होतात. तुम्ही ह्याचे गोल असे गोळे केले तरीसुद्धा चालू शकेल. हे पहा छान असा ह्याला नगेट्सचा आकार दिलेला आहे. मस्त असे आपले हे नगेट्स तयार झालेले आहेत. आता ह्या सगळ्या पिठाचे मी हे असेच रोल करून घेतले आणि ह्याचे असे बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत. हे पहा अशा तऱ्हेने 1 वाटी रव्यापासून अगदी भरपूर असे आपले हे नगेट्स तयार होतात. मी इथे थोडे हे मोठे पीस केलेले आहेत. यापेक्षा तुम्ही लहानसुद्धा थोडे करू शकता. आता आपण हे सगळेच एखाद्या वेळ तळायचे नाही आहेत तर इथे मी हे एअरटाईट डब्यामध्ये हे काढून ठेवते आणि आवश्यकता असेल तेव्हा आपण हे तळू शकतो. डब्याचं झाकण गच्च लावायचं आणि फ्रीझरमध्ये हे ठेवून द्यायचे आहेत. आता काही नगेट्स इथे मी तळते. तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि हे नगेट्स अगदी सोनेरी रंगावर मस्त असे तळून घ्यायचे आहेत. अजिबात चिकटत नाहीत आणि जरासुद्धा तेलकट होत नाहीत. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त असे हे नगेट्स आपले तळून होतात.
हे पहा मस्त असे सोनेरी रंगावर हे नगेट्स तयार झालेले आहेत। अगदी खायला खूप छान हे लागतात। मुलं तर अगदी आवडीने खातात। संध्याकाळी चहासोबत काही खायचं असेल तर असे हे झटपट नगेट्स आपण करू शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो। एखाद वेळेस भरपूर असे करून ठेवायचे आणि फ्रीजरमध्ये आरामात हे अगदी 15 ते 20 दिवस राहतात। आयत्या वेळेस ते काढू शकतो आपण आणि लगेचच तळू शकतो। हे पहा छान असा रंग आलेला आहे आणि मस्त असे आपले हे नगेट्स तळून झालेले आहेत। हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा छान लागतात। पहा किती मस्त असे हे नगेट्स आपले झालेले आहेत। तर कशी वाटली ही आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।